हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः, तस्मै श्री गुरवे नमः. अभाग्यासी करी भाग्यवंत, ऐसे श्री गुरु काका श्रीमंत, जीवत्वाची खंत स्वरूपी विराली श्रीराम. जीवना देण्या अर्थ सद्गुरु काका समर्थ, जीवत्वाचा अंत आत्मारामी केला. श्रीराम समर्थ श्रीराम. परमपूज्य श्री गुरु डॉक्टर काका यांना साष्टांग वंदन. परमपूज्य मंदाताई यांनाही साष्टांग वंदन. परमादरणीय सुनील काकांना साष्टांग नमस्कार. श्रुती पठण करणाऱ्या आपल्या अत्यंत पवित्र वाणीने आम्हाला सकाळी श्रुती पठणाने आम्ही सगळे न्हाऊन निघतो आणि अत्यंत पवित्र असे बोल त्यांचे अंतःकरणामध्ये आमच्या रुतून पडतात. अशा आमच्या मृदू भाषेमध्ये असणाऱ्या नीलाताई, आदरणीय नीलाताई यांनाही मी साष्टांग नमस्कार करते. आणि श्रोते, आपण जगदीशांची मूर्ती आहात. आपण जगदीशांची मूर्ती, माझे प्रेरणास्थान म्हणून आपणालाही साष्टांग वंदन करते. श्रोते, आपण जगदीश मूर्ती, श्रवणे बैसावे एकांती, स्थिर होईल माझी मती, आपणा कृपा प्रसादे पुनश्च एकदा आपणाला वंदन करते आणि आजच्या चिंतनाला प्रारंभ करते. वक्तव्याच्या ठिकाणी आज एकदम चिंतन. जरा काकांच्या आवाजामध्ये थोडा प्रॉब्लेम असल्यामुळे दुपारी त्यांचं परत प्रवचन आहे आणि म्हणून आजचा जो कार्यभार आहे हा मी सांभाळण्याचा प्रयत्न करते. तत्पूर्वी आपण शांतीपाठ म्हणू. कानी सद्वचन ऐकावे, यज्ञकर्मी समर्थ व्हावे, नेत्री शुभची पहावे आम्ही सदा, इंद्रिये आणि शरीर स्थिर करोनी स्तुती पर, देवा लागी हितकर भोगो आम्ही. इंद्र महान कीर्तिवंत, पूषा अति ज्ञानवंत, चक्ररूप गरुड बलवंत, अरिष्ट नाशो, जो चतुराननाचा पुत्र, बृहस्पती ज्ञानवंत, अमुचे कल्याण अनंत करो सदा. ओम शांती शांती शांती. हरि ओम.
श्री गुरुभ्यो नमः. हरी ओम. चिंतनाचा विषय मुंडक उपनिषद आणि या मुंडक उपनिषदाच्या अंतर्गत आपण बघतो आहे की आत्मज्ञानाचा सेतू बांधायचा आहे. आत्मज्ञानाचा सेतू कशासाठी बांधायचा आहे? तर हा भावसागर पार करून जाण्यासाठी आत्मज्ञानाचा सेतू बांधायचा आहे. आणि भवसागर पार करून जायचा असेल तर मात्र तो पार करण्यासाठी आणि आत्मज्ञानाचा सेतू बांधण्यासाठी श्री गुरूंशिवाय हे शक्य नाही. आणि म्हणून प्रत्यक्ष देहरूपी चैतन्य रूप असणारे श्री गुरुच आम्हाला हा आत्मज्ञानाचा सेतू तयार कर, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला तयार तो करावा लागतो. पण मला करावा लागतो हे सगळ्यात महत्वाचे. श्री गुरु तयार करून देत नाही. बंद कराल. श्री गुरु तयार करून देत नाही. आणि म्हणजे श्री गुरूंनी तो तयार करून द्यावा आणि आम्ही त्याच्यावरून चालावं नाही. त्यांच्या मार्गदर्शनाखाली माझा सेतू मला तयार करायचा आहे. प्रत्येकाला आपला सेतू आपणच तयार करायचा आहे हे पक्क लक्षात ठेवायचंय. नाही तर एकदा श्री गुरूंनी करून दिला आणि आता आम्ही त्याच्यावरून फक्त जाणार अजिबात नाही. आणि म्हणून श्री गुरूंशिवाय हे अशक्य आहे. कल्पांती घडेना असं म्हटलेलं आहे ना. आणि कल्पांती घडेना म्हणजे कल्पांचा अंत जरी झाला तरी मोक्ष श्री गुरूंशिवाय होणे नाही. भवसागर श्री गुरूंशिवाय तरणे नाही. इतके ठाम निर्णय शास्त्रांनी दिलेले आहे, संतांनी दिलेले आहे. आणि मग आम्ही हा निश्चय आमचा का न व्हावा? सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे, आमचा हा निश्चय का न व्हावा? आमचा हा निश्चय न होण्याचा सगळ्यात मोठा अडथळा जर कोणता असेल तर ती आमची वाचा. बस आमची वाणी. आणि आमची वाणी या निश्चयाच्या आड निश्चित येते. अनेक निश्चय होतात हो. घडी घडी बिघडे हा निश्चयो अंतरीचा. अनेक निश्चय होतात, अनेक निश्चय बिघडतात, पण परत नवीन तिथे तयार होतात. आणि अशा पद्धतीने हा घडामोड आमची सतत सुरू असते. आणि म्हणून जो निर्णय व्हायला पाहिजे, जो निश्चय अंतःकरणाचा व्हायला पाहिजे, तो आमच्या अंतःकरणाचा निश्चय होत नाही. आणि म्हणून आम्हाला श्रुती माऊली सांगते आहे की जर हा आत्मज्ञानाचा सेतू बांधायचा असेल, पूल बांधायचा असेल, वैचारिक पूल तयार करायचा असेल, माझा मला फार महत्वाचं आहे. माझा मला हा शब्द अगदी सगळ्यांनी लिहून घ्या आज. माझा मला आध्यात्मिक पूल बांधायचा आहे, वैचारिक पूल बांधायचा आहे. आणि म्हणून मी सज्ज व्हायला पाहिजे. आणि त्यासाठी सगळ्यात महत्वाची जी आहे ती आमची जी वाणी आहे, या वाणीचा आम्हाला वाणीवर संयमन करायचं आहे. ही आम्हाला श्रुती वारंवार सांगते, वाणीवर संयमन. आणि ही वाणी कशी, श्रुती शब्द वापरलाय, अन्या वाचा विमुच्यता. मी आज श्लोक मंत्र क्रमांक 5 आणि 6 हा परत घेते सुनील काकांच्या आज्ञेनुसार. सुनील काकांनी सांगितलं याच्यावर परत प्रकाश टाकायचा. आज ते टाकणार होते पण त्यांच्या आवाजाने ते शक्य नाही, म्हणून मी टाकण्याचा प्रयत्न करते. आपल्याला सगळ्यांना वाटत की 7वा मंत्र आपण घेऊ, पण नाही. आधी विषय कोणता सुरू आहे हा एकदा जर माहीत झाला तर त्या अनुषंगिक आमचं श्रवण होत असतो. आणि म्हणून विषयाचं स्पष्टीकरण असणं फार गरजेचं आहे. म्हणून 5वा मंत्र आणि 6वा मंत्र ह्या 2 मंत्र मिळून आम्हाला आज श्रवण करायचं आहे. आम्हाला सगळ्यांना मिळून चिंतन करायचं आहे. काल आचार्यांनी आपल्याला आशीर्वाद दिलेले आहेत की तू ब्रह्मसंपन्न हो
आचार्यांचे आशीर्वाद आपण काल सगळ्यांनी घेतलेले आहेत की शास्त्र श्रवणे दृढ ज्ञान, शास्त्र श्रवण करा आणि ज्ञान दृढ करा. आचार्यांचा काल आशीर्वाद आपल्याला आलेला आहे. मननाभ्यासे होय विज्ञान, शास्त्र शास्त्र श्रवण करून ज्ञान आमचं जेव्हा दृढ होईल, त्याचं मनन होईल, त्याच वेळेला विज्ञान मध्ये रूपांतर होणार आहे, म्हणजे ज्ञानाचं सहजतेमध्ये रूपांतर होणार आहे. आणि या दोहोची जाणून खूण म्हणजे श्रवण आणि मनन यांची जेव्हा खूण ही ज्या वेळेला आम्ही जाणू, त्यावेळेला ब्रह्मसंपन्न तू होसी, तू ब्रह्मसंपन्न होशील, अशा पद्धतीचा काल आम्हाला आचार्यांकडून आशीर्वाद प्राप्त झालेला आहे. आणि काल आचार्यांकडून त्या आशीर्वादाचं मूळ स्रोत शिवगड, आणि तिथून तो स्रोत वाहत 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 सुनील काकांपर्यंत, आणि सुनील काकांच्या माध्यमातून आचार्यांचे आशीर्वादच आचार्यांनी द्यावेत. हो, काय योजना आहे भगवंताची. असो, आपण सगळे भाग्यवान आहे की आपण ह्या योजनेचा एक भाग आपण झालेलो आहोत. बस हेच आपलं भाग्य. ह्या योजनेचा एक भाग आम्ही झालेलो आहोत की त्यांच्या आशीर्वाद, आचार्य आशीर्वाद देतात हे सांगण्याचं मला काल वेळ नाही आली. त्यांचे आशीर्वाद त्यांनीच दिले, म्हणून आपण फार भाग्यवान आहोत की डायरेक्ट आपल्यापर्यंत वर्षाव आला. आणि म्हणून ह्या आत्मज्ञानाचा सेतू, वैचारिक पूल जर तयार करायचा असेल तर ह्या वैचारिक पुलासाठी अन्य वाचा विमुच्यता म्हणजे अन्य वाणीचा त्याग करणं फार महत्वाचं आहे. मी आपणास म्हटलं होतं की मला जर संधी मिळाली तर मी अन्य वाचा कोणत्या त्या सांगणार आणि त्याचा त्याग कशा पद्धतीने करायचा तेही सांगणार. थोडासा शास्त्रीय भाग असेल, पण हा आपल्याला ऐकायची संधी भगवंतांनी उपलब्ध करून दिली आहे आणि हा आज आपण ऐकणार आहोत. म्हणून आपण शांती पाठामध्ये ऐकलं की सद्वचने ऐकावी, कानी सद्वचन ऐकावे, शांतीपाठ. मग सद्वचन का ऐकायचं? कारण जे आम्ही ऐकू तेच आम्ही बोलू, बरोबर की नाही. लहान मुलं असतात, जन्मता काही बोलत नाही, हळूहळू मोठे होतात, बोलायला लागतात. पण मग ते समजा अमेरिकेमध्ये मुलाचा जन्म झाला असेल तर इंग्लिश भाषाच ते बोलतात. आमचं भारतीय मूल सुद्धा परदेशामध्ये इंग्लिशच बोलतं, कारण लहानपणापासून तेच ऐकत असतो, ते बोलतो. जे आम्ही ऐकलं तेच आम्ही बोलतो. हा बोलण्याच्या मागचा पहिला नियम सगळ्यांनी लक्षात ठेवा. म्हणून कानी सद्वचन ऐकावे असं शांती पाठामध्ये म्हटलेलं आहे. आधी शांती त्या इंद्रियाची केलेली आहे की कानी सद्वचन ऐकावे. जर कानांनी आम्ही सद्वचन ऐकलं तर आम्ही तेच बोलू, तीच भाषा बोलू. आणि असं म्हणतात ना की गायकाचं मूल संगीतामध्येच रडतो, म्हणजे ते ताला सुरातच रडतो. त्याचं कारणच असं आहे की ते लहानपणापासून ताल आणि सूरच ऐकत असतं. आणि म्हणून त्याचा परिणाम हा असा होतो. 2 उदाहरण याच्यासाठी दिले की कानांनी आम्ही जे ऐकतो ते आम्ही बोलत असतो, आणि ज्या अर्थी आम्ही दिवसभर बडबड करत असतो, अनंत वाचाळ ज्या अर्थी आम्ही असतो त्या अर्थी आम्ही कानांनी अनंत गोष्टीच ऐकत असतो. हे स्पष्ट झालं अगदी. हा निर्णय आधी आम्ही स्वीकारावा. त्या वाचेच्या मागचं जे शास्त्र आहे ते आम्ही स्वीकारावं, आणि मग नेमकं मी काय करायला हवं ते कळतं. नेमकं काय करावं कळतं. म्हणून शास्त्र श्रवणे म्हटलेलं आहे दृढ ज्ञान. म्हणून आधी श्रवण सांगितलेलं आहे, आधी मनन नाही सांगितलं, आधी चिंतन नाही सांगितलं, आधी श्रवणच सांगितलंय. श्रवण आणि मनन या परत ते नाही साधन, समर्थ म्हणतात आत्माराम मध्ये. आणि म्हणून सद्वचन कानी ऐकावं. म्हणून मी परवा म्हटलं होतं की या शांती मंत्राचा जो संबंध आहे तो प्रत्येक श्लोकाशी कशा पद्धतीचा आहे हा अभ्यास आम्हाला करणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून अन्य वाचा विमुच्यता म्हणजे अन्य वाणीचा त्याग करणं.
समर्थांनी सुद्धा रामरायाला मागणं मागितलं, हो कोमल वाचा दे रे राम. कोमल म्हटलं वाचेला, कोमल वाचा दे रे राम. कोमल वाचा म्हणजे हळुवारपणे बोलणे, प्रेमळपणे बोलणे, असं आपण ढोबळ मनाने अर्थ घेतो की सगळ्यांशी प्रेमाने बोला, सगळ्यांशी सौंदर्यपूर्वक बोला, कोणाचंही मन दुखवू नका. हे सगळं आपण म्हणतो की कोणाचे मन न दुखता आम्हाला बोललं पाहिजे. मना सत्य ते सत्य वाचे वदावे. कालच आमचा श्लोक झाला मनोबोधामधला, फार सुंदर घेतला दानवेच्या भगिनींनी. आज त्या जॉईन पण झालेल्या आहेत, त्यांनी म्हणून नक्की ऐका आजचं. त्यांचं पण मी आज आपल्या ग्रुपवर स्वागत करते. आणि असंच समर्थ सांगतात आहे, मना सत्य ते सत्य वाचे वदावे. समर्थ म्हणतात आहे कोमल वाचा धीरे राम. कोमल वाचा धीरे राम म्हणजे कोमल काय आहे, काय कोमल आहे? तर समर्थ म्हणतात कोमल एकच वस्तू आहे आणि ती ब्रह्मवस्तू. कोमल एकच वस्तू आहे ती म्हणजे ब्रह्मवस्तू. म्यूट करून घ्या राजेश्वरजी. राजेश्वर दादा आपण कृपा करून म्यूट करा, इको येतोय त्याच्यामुळे. धन्यवाद दादा. कोमल काय आहे? कोमल वाचा दे रे राम. तर मग कोमल काय? तर समर्थ म्हणतात संतांच्या भाषेमध्ये आपण कोमल सांगावं, आपण आपल्या मनाने कशाला कोमल म्हणावं? गुलाबाची पाकळी फार कोमल, कमळाची पाकळी त्याहूनही कोमल. तर सगळ्यांहून मृद आणि कोवळे असं परब्रह्म स्वरूप आहे, असं समर्थांनी आत्माराम मध्ये ओवी दिली आहे. सगळ्यांहून मृद कोवळे. आणि त्या तत्वा असं कोमल तत्व जे आहे, मृदू तत्व जे आहे, त्या तत्वाबद्दलच विचार करायचा, त्या तत्वाबद्दलच सतत बोलायचं. याला कोमल वाचा म्हणतात. ही कोमल वाचा आहे. नाहीतर हळूवार बोलायचं, अगदी हळू बोलायचं, शांत बोलायचं, हे सगळं जे आहे हे सगळे वरवरचे स्थूल अर्थ आहेत. हे तर आवश्यक आहेच, प्रश्नच नाही. पण स्थूलातून आम्हाला सूक्ष्माकडे जायचं आहे, तर कोवळ बोलायचं म्हणजे कोमल तत्वाबद्दल बोलायचं, जे कोवळ आहे, मृदू आहे, असं ब्रह्मतत्व आहे. त्याबद्दल सतत जर ही वाणी बोलत असेल, पण त्यासाठी आधी आम्हाला त्या तत्वाचा सतत विचार करावा लागेल की नाही? सातत्याचा विचार ज्या वेळेला आम्ही करू त्याच वेळेला आम्ही बोलू. सातत्याचं ज्या वेळेला आम्ही त्याच्याबद्दल ऐकू तेव्हाच आम्ही त्याच्याबद्दलच मनन करू, तेव्हाच ही वाचा पण तेच बोलेल. मान्य आहे की नाही? म्हणून कानी सद्वचन ऐकावे. तेवढ्यासाठी चांगले वचन ऐकलं तर आम्ही बोलू, त्याच्यात तेच बोलू, जे ऐकलं तेच बोलू. इतकं या वाचेला महत्व श्रुतीने दिलेलं आहे. म्हणून अन्य वाचा विमुच्यता, अन्य वाणींचा त्याग करा. वाणीचा त्याग करा म्हणजे मौन व्रत करा. मग श्रुती आम्हाला इथे मौन साधना सांगते. रमण महर्षींनी मौन साधना केली आणि अनेक संत मौन साधना करतात. आपले काका बघा, डॉक्टर काका बघा, मितभाषी, आवश्यक तेवढंच बोलतात. हो, शिवगडला रोज येतात, शांत बसतात आणि प्रश्न कोणी विचारला तर उत्तर देतात, तर शांत बसलेले असतात. त्या शांतीचा अनुभव स्वरूप निर्मल निष्कलम शांत आहे, त्याचा शांतीचा अनुभव ते आम्हाला देत असतात. परंतु आम्ही मात्र ती शांती आम्हाला तिथे बोचत असते आणि मग तिथे आम्ही काका भजन म्हणू का? ती वाचा स्वस्तने बसत. हो, ती शांती सहन होत नाही अंतःकरणाला आणि मग काका भजन म्हणू का? काका म्हणतात म्हणा.
परंतु अत्यंत मितभाषी असलेले काका, त्यांच्या सहवासामध्ये ज्यावेळेला आपण असतो, प्रत्यक्ष सहवासामध्ये, त्यावेळेला शांत स्वरूप काय सहज आम्ही अनुभवत असतो. वेगळं काहीही करावं लागत नाही. तिथे अन्य वाचेचा त्याग करावा लागत नाही. ती झालेलीच, तो त्याग झालेलाच असतो. अंतःकरण मौनातच श्री गुरूंचा प्रत्यक्ष सहवास सांगते मी आपल्याला. श्री गुरूंच्या प्रत्यक्ष सहवासामध्ये हे आपोआप होऊन जात असत. पण प्रत्यक्ष सहवास आम्हाला लाभेल का? लाभतोच का प्रत्येक वेळेला? नाही ना लाभत. मग त्यानंतर आम्हालाच या गोष्टी सगळ्या करायच्या असतात की नाही. आणि म्हणून अन्य वाणीचा त्याग आम्हाला निश्चितपणे केला पाहिजे. एवढं महत्वाचा घटक आहे हो ही वाणी. इतकी महत्वाची आहे. सर्पाचं बीळ म्हटलंय, नामाविण मुख ते सर्पाचं बीळ. काय उपमा दिलाय संतांनी. सर्पाचं बीळ काय म्हटलंय, अनंत वाचाळ काय म्हटलंय. इतका एवढं महत्व या वाचेला दिल्यानंतर आता आम्हाला श्रुती सांगते की अन्य वाचा. आता अन्य वाचा म्हणजे कोणती? आम्हाला एकच वाचा माहितीये, जी आम्ही तोंडाने बोलतो, बडबड बडबड करतो, ती अन्य वाचा. ती वाचा इतकीच माहितीये. वैखरी वाणीच आम्हाला माहितीये, पण वाणीचे 4 प्रकार आहेत. समर्थांनी सुद्धा सांगितलंय की मना सत्य ते सत्य वाचे वदावे. हे मना, तू फक्त सत्यवचनच बोल. मनाला का उपदेश केला? सत्यवचन बोल. का हो, तोंडाने बोलत असतो ना आम्ही. मान्य की नाही सगळ्यांना? ही जीभ, कालच काकाने सांगितलं, कर्मेंद्रिय पण आहे, ज्ञानेंद्रिय पण आहे. मग ही जीभ वाचेच्या वेळेला कशी चालते? फार तुमची जीभ आजकाल चुरू चुरू चालायला लागली हो. किंवा लहान मुलं जेव्हा खूप बडबडतात तेव्हा आपण लहान मुलांना म्हणतो, काय जीभ चुरू चुरू ती चालते, म्हणतो की नाही. मग मना सत्य ते सत्य वाचे वदावे. मनाला सत्य वाचा तू बोल असं का सांगावं लागलं? काय संबंध आहे बोलण्याचा आणि मनाचा? लक्षात घ्यावं लागेल की नाही. आणि मनाचा आणि बोलण्याचा निश्चितपणे संबंध आहे. म्हणून समर्थांनी आम्हाला मना सत्य ते सत्य वाचे वदावे म्हटलं. कोमल वाचा दे रे राम म्हटलं. मना सत्य ते सत्य वाचे वदावे. यामध्ये या कोणत्या वाणीचा अंतर्भाव आहे? पश्यंतीचा अंतर्भाव आहे. ही मनप्रधान असते. 4 वाणी आम्हाला दिलेल्या आहेत. अन्य वाच्यामध्ये 4 वाणींचा विचार आम्हाला करायचा आहे. वैखरी, मध्यमा, पश्यंती आणि परा. सुधीर दादा, कृपा करून आपला ऑडिओ म्यूट करा. इको येतोय आणि बाकीच्यांना ऐकू नाही येणार, बरोबर कळणार नाही. महत्वाचा विषय. म्हणून अन्य वाचा विमुक्तता. वैखरी, मध्यमा, पश्यंती आणि परा. वैखरी वाणी ही क्रियाप्रधान आहे, सगळ्यांना माहितीये. पुढे वैखरी राम आधी वदावा. प्रभाते मनी राम चिंतित जावा. पुढे वैखरी राम आधी वदावा. म्हणजे वैखरीच्या आधी तो आमच्याकडून वदावा, म्हणजे वदल्या गेला पाहिजे, म्हणजे बोलल्या गेला पाहिजे. बरोबर आहे की नाही. मग आता या सगळ्याचा उलगडा आम्हाला करून घ्यावा लागेल की नाही. आधी वदावा, जो आधी वदन जो आहे, ही पश्यंती वाणी. मुखातून उच्चारण्याच्या आधी त्याचा उच्चार आमच्या पश्यंतीमध्ये होणं फार गरजेचं आहे. मध्यमेमध्ये होणं फार गरजेचं आहे. ज्यावेळेला वैखरी वाणी ही क्रियाप्रधान आहे, म्हणजे कायिक आहे. आपण मुखाने बोलतो त्याला वैखरी असं म्हणतात. तोंडातून गळायला ते. सुधीर दादा, कृपा करून म्यूट करा. पण ते तोटीतून गळायला.
कृपा करून म्यूट करा. तिच्या तोंडातून गळालं. विषय खूप महत्वाचा आणि शैलाताई त्यांना ऐकायला सूक्ष्म आहे. कोणाचंच येत नाहीये. त्यांना ऐकायला कोणाचंच येत नाहीये. शैलाताई त्यांना ऐकायला कोणाचंच येत नाहीये. आता आम्ही इथं राहत नाही, आम्ही कोठ्याला गेलो तर राहायला. काकू म्यूट करून हा. टाका त्यांना. वहिनी तुमच्याकडून म्यूट करा. अशी ही वैखरी क्रियाप्रधान. दुसरी वाणी मध्यमा आहे. मध्यमा ही बुद्धिप्रधान असते. आम्ही जी निर्णय घेत असतो ते तोंडाने प्रत्येक निर्णय बोलून दाखवतो का? आतल्या आत ते निर्णय होतात की नाही? आतल्या आत निर्णय होतात ना? नाही. मी आता उद्यापासून मीटिंग एका ठिकाणी बसूनच ऐकेन असं मोठ्याने म्हणत असतो का आपण? वैखरी बोलत असतो की तो निर्णय झालेला असतो? ती मध्यमा बुद्धिप्रधान. पश्यंती मनप्रधान. ही मनप्रधान असते. नाही, उद्यापासून की नाही एका ठिकाणी बसून ऐकायलाच पाहिजे. एका ठिकाणी बसून ऐकल्याशिवाय नाही कळत. पक्कच आहे. वही पेन्सिल घेऊन बसायलाच पाहिजे, लिहून घ्यायलाच पाहिजे असे विचार मनात सतत सुरू असतात की नाही? ते विचार प्रत्येक वेळेला तोंडानेच बोलतो का आपण? अजिबात बोलत नाही. हे सगळं आतमध्ये होणारी प्रक्रिया आहे. निर्णय पण आतमध्ये होतात, पण त्या निर्णयाला शब्दाचं माध्यम असतो की नाही? शब्द असतो की नाही? तो शब्दाच्या माध्यमातून ते निर्णय घेतो. मनात विचार सुरू असतात, त्यालाही शब्दाचाच आकार असतो आणि म्हणून त्याला वाचा असं संबोधन केलेलं आहे. म्हणून वैखरी, मध्यमा, पश्यंती आणि परावाणी. आता ही ज्ञानप्रधान असते. परावाणी ज्ञानप्रधान असते, ही ज्ञानप्रधान असते. म्हणजे जितकं काही ज्ञान असतं ते या वाणीतूनच स्फुरत असतं. आपण किती लोकांना छान सल्ले देतो हो. प्रपंचामध्ये सल्ले देणे थांबतात का आपले? किती सल्ले देतो. असं करा, तुम्ही आहे ना या बँकेत टाका हो, गुंतवणूक करा. तिकडे कशाला जाता? दिलं ज्ञान न विचारताही. हे जे ज्ञान आहे हे ज्ञान आमचं, त्या ज्ञानातून आलेली जी वाणी आहे तिला परावाणी असं म्हणतात. ती ज्ञानप्रधान असते. ती ज्ञानप्रधान असते. अशा चारही वाणी आहे. या चारही वाणींचं संयमन आम्हाला करायला हवं. मग सोपं आहे का वाणीवर संयम करणं? मौन व्रत करणं. मौन व्रत हे वृत्तीचं आहे. वृत्ती मौन आल्या पाहिजे त्या ठिकाणी. वृत्तीचं मौन आहे. त्या वृत्तीमध्ये तो शब्द स्फुरलाच नाही पाहिजे. अजिबात स्फुरला नाही पाहिजे. त्याला म्हणतात वृत्तीचं मौन. केव्हा होईल हो हे वृत्तीचं मौन? अंतरी चैतन्य घन. ज्या वेळेला अंतरी चैतन्य आहे आणि बाहेर चिन्मात्र परिपूर्ण आहे. बाहेर चिन्मात्र आहे. देहात चैतन्य घन, बाहेर चिन्मात्र आहे. म्हणजे ब्रह्मस्वरूपच चैतन्य घन आणि चिन्मात्र असे दोन शब्द संतांनी योजले आहेत. आणि न दिसेगा जाण. आता याच्याशिवाय दुसरं काही दिसतच नाहीये. आतमध्ये चैतन्य घन आहे, बाहेर चिन्मात्र आहे. याच्याशिवाय आता दुसरं काही दिसतच नाही. आत बाहेर तोच आहे. अंतर्बाह्य व्यापलेला आहे. आणि दिसेगा जाण वृत्तीने आण वाहिली. काय शब्द आहे संतांचे? वृत्तीने आण वाहिली. वृत्तीने शपथ घेतली. आण म्हणजे शपथ. वृत्तीची, ह्याला वृत्तीचं मौन असं म्हणतात. आपण शपथ घेतल्याने बोलणार नाही तुझ्याशी, शपथीने सांगते. शपथ घेऊन सांगते तुमच्याशी बोलणार नाही. बोलतो का?
समोर दिसला तरी बोलत नाही, त्यांचं नुकसान होत असलं तरी आपण बोलत नाही त्यांच्याशी, कारण आमचा निर्णय झालेला आहे. काय निर्णय झालेला आहे? मध्यमावाणीच्या माध्यमातून घेतलेला आहे निर्णय. तुमच्याशी बोलणार नाही, वाटेल ते झालं तरी बोलणार नाही, आणि नुकसान जरी होत असेल तरी आपण त्यांच्याशी बोलत नसतो. शपथपूर्वक अशी वृत्तीनी आण वाहिली, वृत्ती शपथपूर्वक वृत्तीने ठरवलं की आता आतमध्ये चैतन्य घर, बाहेर चिन्ह मात्र, बस दुसरं काही दिसतच नाहीये. त्या ठिकाणी वृत्ती मौनाली, आणि वृत्ती मौनाली म्हणजे वृत्तीनी शपथपूर्वक निग्रहपूर्वक असा त्याचा अर्थ आहे. ठरवलं की आता दुसरं काहीच दिसत नाही आणि दुसरं काही पाहायचं नाही. याला मौन असं म्हणतात. 4 वाणीचं मौन. प्रत्येक वाणी मध्ये कशा पद्धतीने ती कार्य करते हे सांगते, म्हणजे मग आपल्याला त्याच्यावरचं मौन कसं साधता येईल हे पण सांगते. फार महत्वाचा भाग. बद्ध असतो, संसारी असतो, प्रापंचिक असतो, त्याला पण बद्धाला पण परावाणी आहे बरं का. नुसतं ज्ञानवंताला परावाणी असं नाही, बद्धाला पण परावाणी आहे. आता ही परावाणी जी आहे बद्धाची, ह्या परावाणीमध्ये, बद्धाच्या परावाणीमध्ये अज्ञान असतं. म्हणजे ज्ञानच असतं की नाही. मला हे कळत नाही, मला ब्रह्माबद्दलचं विवेचन कळत नाही, मला उपनिषद अजिबात कळत नाही, असा जीव ज्यावेळेला बोलतो तेव्हा तो परावाणीतून बोलत असतो. कारण कळत नाही हे त्याला कळलं आहे, याचं ज्ञान त्याला झालेलं आहे. म्हणून अज्ञानाचं तिथे ज्ञान असतो. मला जगाचं ज्ञान नाही, मी अत्यंत जड आहे, मूढ आहे, अज्ञानी आहे. हे सगळं अज्ञानवश असलेले जे वाक्य आहेत, हे सगळे वाक्य आमची परावाणीतूनच येत असतात. कारण हे सगळं ज्ञानच आहे. मला कळत नाही हे ज्ञानच आहे. याचं ज्ञान मला झालं की नाही, मला कळत नाही हे मला ज्ञान झालं की नाही. म्हणून ही परावाणीच आहे बद्धाची. फक्त तिचं स्वरूप हे असं असतं, अज्ञान रूप असं हे स्वरूप असतं. अज्ञानाची भाषा परावाणीतून येत असते असं आपण म्हणू. अज्ञानाची भाषा त्या परावाणीतून येत असते. पश्यंती मनप्रधान आहे. पश्यंती वाणी मनप्रधान आहे. मनाच्या लेव्हलवर आमचे जे विचार सुरू असतात की नाही, ह्या बद्धाच्या मनामध्ये, प्रापंचिकाच्या मनामध्ये सारखे क्रोध, काम, क्रोध, मद, मत्सर हे विकार चालू असतात की नाही. पाहिल्याबरोबर खाऊ की गिळू असं होत आहे. मोठ्याने बोलतो का, आतल्या जळफाट, क्रोध, मत्सर आतल्या जळफाट होतो. आणि अनावर झाला की मग वैखरीतून तो निघतो आणि मग अनर्थ होतात. आतल्यात हे सगळे होतात की नाही. चिंता, दुःख. का हो आज चिंताग्रस्त चेहरा दिसतोय, काही काळजी आहे का असं आपल्याला म्हणतात. आतमध्ये काळजीचे विचार सुरू असतात, आतमध्ये चिंता असते. मनप्रधान पश्यंती वाणी काम करतेच आहे. चिंता, दुःख, दैन्य हे सगळे दोष, असमाधान, काय करावं काही सुचत नाहीये, काही समाधान नाही. एखाद्याच्या आपण मुखातून असे शब्द म्हणतो, पण आतमध्ये सुरूच असतात विचार हे सगळे. आतल्या आत विचारचक्र किती सुरू असतं. लक्ष कुठे आहे तुमचं म्हणतो ना आपण, कुठे लक्ष आहे, काय विचार करून राहिले, कोणत्या विचारात घडले. तो म्हणतो हा 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 विचारात होतो, जरा विचारात होतो. विचार करत असताना आधार कशाचा घेतला, शब्दांचा, वाणीचा. फक्त ती प्रगट झाली नाही. म्हणून पश्यंती मन प्रधान, मध्यमा वाणी बुद्धी प्रधान. बुद्धीचा निश्चय असतो. नाना भेद आहे, जग सत्य आहे, देह सत्य आहे, हा निश्चय झालेला असतो त्या मध्यमा वाणीचा. त्याप्रमाणे सगळे व्यवहार चाललेले असतात.
अशी ही मध्यमा वाणी असते. आणि हाच विषय तिन्ही वाणीमध्ये असल्यामुळे वैखरी वाणी मग तेच बोलते, जे ऐकलं तेच बोलते. इंग्लिश ऐकतो लहानपणापासून म्हणून इंग्लिशच बोलतो. आम्हाला फार कौतुक, छोटासा मुलगा इंग्लिश बोलतो आणि आम्ही एवढे मोठे झालो तरी आम्हाला इंग्लिश बोलता येतच नाही. अहो तुम्ही मराठीच ऐकून राहिले, तुम्ही बंगाली ऐकून राहिले, तुम्ही बंगाली बोलता, तुम्ही लहानपणापासून गुजराती ऐकून राहिले म्हणून गुजराती बोलता. आम्ही लहानपणापासून प्रपंचच ऐकतो आहे. आम्ही लहानपणापासून मिथ्यच ऐकतो आहे, मिथ्यत्वाचीच वाणी ऐकतो आहे. म्हणा सत्य ते सत्यवाचे वदावे ऐकतच नाहीये, म्हणून कानी सद्वचन असावे. आणि म्हणून जो विषय या तीन वाणीमध्ये असतो तोच आमच्या जीवाच्या वैखरीत असतो. आणि आम्ही अकारण बडबड करतो, वाचाळपणा करतो, अनंत वाचाळ बरळती बरळ त्या कैसा गोपाळ पावे हरी. संत आम्हाला सावध करतात, अन्य वाचा विमुच्यता. ह्या अन्य वाचा आहेत. वैखरी मध्यमा पश्यंती परावाणीमध्ये जी बडबड सुरू आहे, ही बडबड बंद करा रे बाबांनो. श्रुती सांगते आहे, संत सांगतात आहे. म्हणून कोमल वाचा, म्हणून कोमल वाचा. आणि म्हणून संतांचे उपदेश ऐकले, श्रुतींचे उपदेश आम्ही ऐकले आणि विचार केला की आमच्या वाणीवर आम्हाला संयम करायलाच पाहिजे. चारी वाणीवर संयम करायला पाहिजे. पटलं हो पटलं, पटायलाच हवं. कठीण आहे शास्त्राचा भाग असो म्हणून नका. फक्त परापश्यंती मध्यमान वैखरी चार शास्त्रीय शब्द वापरल्याबरोबर कठीण झालं का? ते शब्द वगळून टाका. हे या सगळ्या प्रक्रिया आपल्या अंतःकरणात होत असतात की नाही? चला हे शब्द आपण वगळून टाकू, पण या सगळ्या हा अनुभव आम्हाला आहे की नाही? ही सगळी वाचा आहे, हे सगळे वाचेचे खेळ आहे. आम्हाला क्रिकेटचा खेळ पाहतो आम्ही, पण हा खेळ आम्ही बघत नसतो. त्रिगुणांचा खेळ बघत नसतो म्हटलं होतं, तसं वाचेचा खेळ बघत नसतो. रटफ सुरूच आहे. आपल्या ग्रुपवर आलेल्या चिंतनामध्ये रटफ हा शब्द विवेक सिंधू मधला वापरला, खूप आनंद झाला. वृथावाक्य आचार्यांनी वापरला, विवेक सिंधुकारांनी रटफ हा शब्द वापरला, फार आनंद झाला. रटफ शब्द वापरल्याबरोबर अनंत वाचाळ हे सगळे सगळे संतांचे शब्द आम्ही आठवायचे आता हे. आणि ही सगळी रटफ आहे की नाही? मग आता संतांच्या वाणीनी आणि श्रुतीच्या श्रवण आणि शास्त्र श्रवणे दृढ ज्ञान करायला सुरुवात केली. आणि लक्षात आलं परावाणी जी आहे, ह्या परावाणी मधलं जे अज्ञान आहे, मला ब्रह्म कळत नाही, मी जड आहे, मूड आहे, हे अज्ञान परोक्ष ज्ञानाने जाईल. म्हणून आत्म्याविषयीचं ज्ञान शास्त्र श्रवणे दृढ ज्ञान करायचं. म्हणून उपनिषदांचं श्रवणाला उपनिषदच. आता त्या परावाणीमध्ये ब्रह्माचं परोक्ष ज्ञानच स्थापित झालं हो श्रवणाने. आणि ती परावाणी जी अज्ञानजन्य होती ती आता ज्ञानजन्य परच झाली. ती तशीच विचार करायला लागली, तेच विचार अंतःकरणातून बाहेर यायला लागले. कोणीही साधक भेटला तरी काल काय सत्संगात झालं, आज काय झालं सत्संगात, काय बोलले श्री गुरु, काय बोलले काका, ती परावाणी तेच बोलायला सुरुवात. ज्ञानपरच बोलायला लागली ती, नाहीच दुसरी. ज्ञान ती विचार सुरू झाल्यामुळे वैखरीच्या माध्यमातून तेच ती बोलायला लागली. पश्यंती संतांचा उपदेश झाल्याबरोबर, शास्त्र श्रवण झाल्याबरोबर, ती पश्यंती वाणी जी आमची आहे त्या पश्यंती वाणीमध्ये विवेक वैराग्य श्री गुरु संघ मना संघ हा सर्व संघास सोडी. पश्यंती वाणी मन प्रधान आहे की नाही? म्हणून मना संघ हा सर्व संघास सोडी, मना सत्य ते सत्य वाचे वदावे. म्हणून विवेक वैराग्य गुरुसंगती गुरुसंग इत्यादी साधने करण्याचा संकल्प या मनामध्ये तयार होतो. म्हणजे
पश्यंती वाणीमध्ये हा तयार झाला. संकल्प तयार करणे हे मनाचं काम आहे की नाही. आणि असं आम्ही पश्यंती वाणीला संयमित केलं. ज्या वाणीमध्ये काम क्रोध मद मत्सर होते त्यात संकल्प, सत्य संकल्प तयार झाले. त्या सत्य संकल्पाचा दाता नारायण. आणि मग असे सत्य संकल्प झाल्यानंतर मध्यमा म्हणजे जी बुद्धी प्रधान आहे तिने निश्चय केला. आणि वैखरी वाणी जी आहे, मग आता ती वैखरी वाणी जे या 3 वाणीमध्ये तेच या वैखरी वाणीमध्ये आलं हो. आणि श्री गुरूंना प्रश्न विचारले कशाबद्दलचे, तद्विती प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. श्री गुरूंना ब्रह्मविषयकच प्रश्न विचारले. मी कोण आहे, माझं काय स्वरूप आहे, मी काय करावं म्हणजे मी स्वरूपाला प्राप्त होईल. श्री गुरु म्हणतात नाशिवंत ती तुके द्यावे, आत्माराम मध्ये म्हटलं. आणि म्हणून ब्रह्मविषयक प्रश्न विचारावे. या ठिकाणी अविद्या मेलेली असते. मुक्षू अशा पद्धतीचे श्री गुरूंना प्रश्न विचारतो. आणि मग श्री गुरु काय करतात, आता बद्धाची 4 वाणीचं नियोजन केलं. अन्य वाचा विमुच्यथा, 4 वाणीचं संयमन केलं. 4 वाणीचा मुमुक्षुनी अशा पद्धतीने त्याग केला. अशा पद्धतीने त्याग केला. आणि ह्या त्यागातून श्री गुरूंकडे, श्री गुरूंना अनन्य शरणागत, श्री गुरूंशी शरणागत झाले. श्री गुरूंचा अनुग्रह, वेदशास्त्रात ते अतिसंपन्न झालो जरी झाले, अतिसज्ञान जरी झालो तरी माझ्या अनुग्रह विण वेदार्थ जाणं कळेना. म्हणून आता श्री गुरूंना शरण गेले. आणि श्री गुरूंनी काय केलं, श्री गुरूंची परावाणी जी असते ना हो, श्री गुरूंची परावाणी, त्या परावाणीनी श्री गुरु शिष्याच्या बोधा करता, ज्ञानाचा उपयोग करता तत्वमसी. श्री गुरूंच्या परावाणीचा उपयोग झाला तत्वमसी. आता श्री गुरूंचा 4 वाणीचा उपयोग शिष्याच्या कल्याणासाठी होतो आहे. कारण शिष्यानी 4 वाणींचं संयमन केलेलं आहे. वैचारिक पूल तयार केलेला आहे शिष्यानी. अशा पद्धतीने संयमन करून वैचारिक पूल केलेला आहे. आणि म्हणून मग ती श्री गुरूंची परावाणी शिष्याच्या बोधा करता तत्वमसी महावाक्याचा बोध श्री गुरूंनी केला. श्री गुरूंची पश्यंती वाणी म्हणजे मनप्रधान जी वाणी आहे, श्री गुरूंच्या अंतःकरणामध्ये शिष्याचं परमहित होणं ही इच्छा तयार झाली हो. सकाळचाच प्रसंग आहे, सांगत नाही, परंतु सकाळी साधकाशी बोलताना लिंगच्या आधी साधकाशी बोलले की भवसागर पार करायचा असेल तर श्री गुरुच बस. त्यांचं परमहित करण्याची, शिष्याची परमहित करण्याची जी इच्छा असते, ती इच्छा, तो संकल्प श्री गुरूंच्या अंतःकरणामध्ये जो उठतो ती पश्यंती वाणी. शिष्याचं कल्याण व्हावं, शिष्य ब्रह्मसंपन्न व्हावा हा संकल्प श्री गुरूंचा असतो. ती पश्यंती वाणी शिष्यासाठी काम करते. श्री गुरूंची मध्यमा वाणी बुद्धिप्रधान, ती शिष्याचा शंका समाधान करण्यासाठी उपयोगात येत असते. विद्वत्तेचा उपयोग, बुद्धीमध्ये ज्ञान असतो, ते सगळं ज्ञान शिष्याचा तिथे श्री गुरु सगळं ज्ञान ओततात हो शिष्याला. संपूर्णपणे आपल्याजवळ जेवढं आहे तितकं सगळं देतात, काही हातचं राखून ठेवत नाही. ती त्यांची मध्यमा वाणी असते बुद्धिप्रधान. आणि वैखरी वाणी तत्वमसी महावाक्याचा प्रत्यक्ष उच्चार. माझ्या अनुग्रह विण, चल बस अनुग्रह देतो. आणि तत्वमसी, तू प्रत्यक्ष ब्रह्मरूप आहेस, आपणासारखे करीती तत्काळ. अशी श्री गुरूंची वैखरी वाणी
प्रत्यक्ष तत्वमसीचा उच्चार करते आणि त्या ठिकाणी शिष्य चारी वाणींच्या माध्यमातून मुक्त होतो. चारी वाणींच्या माध्यमातून शिष्य मुक्त होतो. चारी वाणींचा उपयोग श्री गुरु शिष्याच्या मोक्षासाठी करतात. तत्पूर्वी शिष्यानी साधकांनी चारी वाणींचं संयमन अशा पद्धतीने केलं पाहिजे. संतांचे प्रमाण आपण बघितली सगळी आणि ही शास्त्राची प्रक्रिया बघितली. अशा पद्धतीने ज्या वेळेला आम्ही वाणींचं संयमन करू त्याच वेळेला हा आत्मज्ञानाचा पूल बांधल्या जाणार आहे. इतकं सोपं आहे का हो पूल बांधणं? सोपं आहे का? ते तंत्रज्ञान केवढं कठीण आहे. काय मोदींनी मोठे मोठे पूल बांधलेले आहेत, कल्पना आहे ना? त्याही पेक्षा अत्यंत अवघड असा हा पूल आहे. अध्यात्म विद्येचं पूल, वैचारिक पूल. आणि मग असं ज्या वेळेला ह्या चारी वाणींचं संयमन होईल त्यावेळेला नदीसो जगती दुसरे आता असं ती वाणी मौनते वृत्तीचं मौन साधल्या जात. याला वृत्तीचं मौन असं म्हणतात. म्हणून परमार्थ हा वृत्तीचा आहे. या वृत्तीचा अभ्यास करणं खूप महत्वाचं आहे. म्हणून वृत्ती म्हणजे बदल. अंतःकरणामध्ये जो बदल होतो त्याला वृत्ती असं म्हणतात. अंतःकरण ज्याला निर्णय घेतो त्याला बुद्धिवृत्ती, संकल्प विकल्प करतो त्याला मनोवृत्ती, मन अहम अहम म्हणतो त्या अहम वृत्ती, आणि साठवून ठेवण्याची प्रक्रिया करतो ना चित्तवृत्ती. म्हणजे अंतःकरणातल्या बदलाला वृत्ती असं म्हणतात. आणि ही वृत्ती जी आहे ही जी अंतःकरणातून सारखी वृत्ती आमची उठत असते. आणि काय करते ती वृत्ती? अंतःकरणातून उठते, डोळ्याच्या माध्यमातून गेली की ती वृत्ती होते, कानाच्या माध्यमातून जाते ती श्रवण करते, नाकाच्या माध्यमातून जाते ती आम्हाला सगळ्या प्रकारचे वास येतात, जिभेच्या माध्यमातून गेले की चव कळते, ऐके देखे हुंगे स्पर्शे जो जो रस चाखे, बोले चाले व्यवहारिता आप आपणा देखे. आता ही सगळी जी वृत्ती आहे ना आमची ही सगळ्या इंद्रियांच्या माध्यमातून बाहेर जाते जगताकडे. लक्षात ठेवा, ती वृत्ती कुठून उठते त्यासाठी श्रुतीने आम्हाला दोन पद्धतीचे दृष्टांत दिलाय. पहिला दृष्टांत दिलाय की रथाचं जे आऱ्या असतात सगळ्या रथाला त्या कुठून येतात? त्या सगळ्या ज्या आऱ्या आहेत त्या मात्र एकाच ठिकाणावरून येतात, एकत्र येतात. त्या सगळ्या पहिले असं गोल असतो तिथे त्या सगळ्या तिथूनच त्या सगळ्या आऱ्या त्या रथाच्या चक्राच्या निघत असतात. पण त्याचं सगळ्याचं मध्यवर्ती ठिकाण एकच असतो. हे ज्याप्रमाणे आहे. दुसरा दृष्टांत श्रुतीने दिलेला आहे की ज्याप्रमाणे आपल्या शरीरभर असणाऱ्या ज्या नाड्या आहेत, संपूर्ण नाड्या आमच्या शरीरभर ज्या आहेत त्या सगळ्या शरीरभर नाड्या त्याचं केंद्रबिंदू एकच आहे, ते म्हणजे हृदय. म्हणजे हार्ट का हो? नाही. काल सुनील काकांनी सांगितलं रमण महर्षींचं सद्दर्शन मधलं हृदय म्हणजे दागिन्याचं हृदय सोनं. आता अनेक दागिने, राजाकडे अनेक प्रकारचे दागदागिने असतात, पण त्या सगळ्या प्रकारच्या दागदागिन्यामध्ये काय असतं हो? एकच सोनच असतो. सोनार काय जाणतो? एकच सोनच जाणतो की नाही? म्हणजे दागिन्यांचं हृदय सोनं आहे की नाही? सगळ्या आर्या एकाच ठिकाणाहून जातात, तशा सगळ्या नाड्या एकाच हृदयातून जातात. म्हणजे सगळ्या नाड्यांमध्ये एकच चैतन्य आहे. सगळ्या नाड्या एकाच चैतन्याच्या ठिकाणी स्थित असतात. तेच चैतन्य सगळ्या नाड्यांभर फिरतं. म्हणजे सगळ्या शरीरभर ते चैतन्य आहे. म्हणून सगळ्या शरीरभर हृदय ही संकल्पना शास्त्रांनी स्पष्ट केलेली आहे. म्हणून पायाला काटा रुतला तर वैखरीतून हा निघतो, पाय जो भाजला अरे बापरे म्हणतो. का बरं हो? दुःख तर पायाला झालंय, तोंडातून का?
कारण ती संवेदना जी आहे ती जाणीव रूपाने असलेलं जे चैतन्य आहे ते संपूर्ण शरीरभर व्यापलेलं आहे. मान्य की नाही हे? आणि म्हणून आम्हाला श्रुती सांगते आहे की ही जी सगळी वृत्ती आहे, हे जे ही वृत्तीमध्ये हे चैतन्य, प्रत्येक वृत्ती चैतन्याने व्यापलेली आहे, प्रकाशित झालेली आहे. प्रत्येक वृत्ती चैतन्य आहे. चैतन्याच्या अधिष्ठानावर ती वृत्ती निघालेली आहे. चैतन्य असल्यामुळे त्या वृत्तीचा उगम होतो, ती वृत्ती उठते आणि मग ती वृत्ती काय करते? आता डोळ्याच्या माध्यमातून ही वृत्ती उठली, काही हरकत नाही. डोळ्याच्या माध्यमातून ही वृत्ती उठली आणि वस्तू समोर आहे. हो, डोळ्याच्या माध्यमातून ही वृत्ती उठली. वृत्तीचा अभ्यास का करायचा? चारी वाणींचं मौन झालं, आता वृत्ती ती त्या ठिकाणी मौनाली. आता ही वृत्ती जी आहे, ह्या वृत्तीला, ही जी मौन झालेली वृत्ती असते, आता त्या वृत्तीला एकच आयाम द्यायचा, तो म्हणजे ओंकार स्वरूपाचं ध्यान करायचं. आणि त्या ओंकार स्वरूपाच्या ध्यानावरती एकाग्र करायची. इकडची सगळी बडबड थांबली आणि एकच आता रस्ता राहिला. आता रस्ताच नाहीये, हिरकणीला एकच रस्ता होता, याच्यावरून उडी मारायची आणि मुलाकडे जायचं. बस एकच रस्ता उरला होता. तिने मागचा पुढचा विचार नाही केला. आता या वृत्तीला, जी इकडची सगळी बडबड बंद झाल्यानंतर ती वृत्ती जी आहे ती आता ओंकार स्वरूपावरती एकाग्र करायची आणि ओंकाराचं ध्यान करायचं. आणि ते ध्यान केल्यानंतर तेच होऊन राहायचं. तिथे ती स्थिरावली, तिथे ती शांत झाली, तिथे ती विराली. ओंकाराच्या ध्यानावरती वृत्ती विराली. मग ही वृत्ती जी आहे, ही ज्या ओंकाराचं ध्यान आम्हाला करायचं आहे, मग त्या ओंकाराच्या ध्यानावर ती वृत्ती जाते. तर ती वृत्ती जाऊन तसं ज्ञान कसं होतं त्या वृत्तीला, हे आम्हाला श्रुतीने सांगितलेलं आहे. शांतपणे परत ऐका, वेळ आहे आपल्या जवळ. बघा, ही एक वस्तू आहे, ठीक आहे. आता ही वस्तू जी आहे, माझ्या डोळ्यामधून ती वृत्ती निघाली आणि वृत्ती निघाल्याबरोबर ह्या वस्तूला तिने व्यापलं सगळं. आता सगळं ह्या वृत्तीला व्यापलं, वृत्तीने ह्या वस्तूला व्यापलं. व्यापल्याबरोबर काय झालं? याला व्यापल्याबरोबर तिला म्हणतात वृत्ती व्याप्ती. काल काकांनी आपल्याला हा शब्द सांगितलाय, वृत्ती व्याप्ती. याला म्हणतात वृत्ती व्याप्ती. म्हणजे त्या वृत्तीने ह्या सगळ्याला व्यापलं. ती वृत्ती जी आहे, एकाग्र झालेलं जे अंतःकरण आहे, एकाग्र वृत्ती त्या ओमवर स्थिर झाली. त्या एकाग्र वृत्तीने ओमला सुद्धा व्यापलं, स्थिर झाली. आता याला व्यापल्यामुळे वृत्ती व्याप्ती तयार झाली आणि मग मला लगेचच इमिजिएट आम्हाला ज्ञान झालं की हे खेळणं चांगलं आहे, किंवा हे खेळणं सुंदर आहे, किंवा हे खेळणं आहे. हे ज्ञान मला झालं. हे खेळणं आहे, हे ज्ञान मला झालं. परंतु तत्पूर्वी, हे ज्ञान होण्यापूर्वी या वृत्तीने याला व्यापलेलं आहे. हे युगपत होतं, म्हणजे एकदम होतं, आम्हाला लक्षात येत नाही. पण शास्त्र बारकावे सांगून आम्हाला याचं स्पष्टीकरण करतात आहे की वृत्तीने याला व्यापलं आणि लगेचच ज्ञान झालं. ज्ञान का झालं? त्या ठिकाणी ती वृत्ती चैतन्याच्या अधिष्ठानावर उठलेली होती आणि चैतन्याधिष्ठित होती. चैतन्याने ती वृत्ती प्रकाशित झाली होती. म्हणून मला हे खेळणं आहे, हे ज्ञान झालं. त्यावेळेला ज्ञान होतं. ज्ञान होण्याची ही प्रक्रिया आहे, यामुळे मला ज्ञान होतो. म्हणून माझी अंतःकरण वृत्ती एकाग्र करून त्या ओमवर एकाग्र करायची आणि त्या ओमचं ज्ञान करून घ्यायचं. ओंकार काय आहे?
आणि ओंकार काय आहे ज्ञान करून घेऊन त्यामध्ये ती विलीन करायची. अंतःकरण वृत्ती संपूर्णपणे त्या ओंकारात विलीन केली की वृत्ती निवृत्त झाली आणि मी तत्रूप झालो, तत्स्वरूप झालो, जीव ब्रह्मरूप झाला. ह्या जीवाच्या ज्या वृत्ती आहेत ह्या वृत्तीला अशा पद्धतीने ज्ञान होत असतो. म्हणून वृत्ती व्याप्ती आणि फलव्याप्ती. आपल्या डोळ्यास आपण दूध तापवतोय आणि दूध ओतू गेलं, दुसरा म्हणतो अरे दूध ओतू चाललंय, लक्ष कुठे? आपण म्हणतो अरे माझं लक्ष नव्हतं. का नव्हतं? कारण त्या ठिकाणी लक्ष देणारा हजर नव्हता. डोळे दूध पाहत होते, डोळ्यातून ती वृत्ती बाहेर पडली, दुधाला व्यापली, म्हणजे वृत्ती व्याप्ती झाली, परंतु फलव्याप्ती नाही झाली. म्हणजे त्या ठिकाणी दूध पाहणारा तिथे अस्तित्वात नव्हता, तो दुसरीकडेच होता, दुसऱ्याच विचारात होता. म्हणून दूध डोळ्यासमोर गेलो, तू पूर्ण सांडलं, लक्ष नव्हतं. अहो लक्ष कुठे होतं? तुमच्या समोरून मी गेलो नाही, पण माझं नव्हतं लक्ष. मी तुम्हाला बघितलं समोरून जाताना, वृत्ती व्याप्ती झाली पण फलव्याप्ती झाली नाही. लक्षात आलं? फलव्याप्ती वृत्ती व्याप्ती म्हणजे काय आणि असं हे वृत्तीचं कार्य असतं. म्हणून आम्हाला श्रुती सांगते आहे की आता ही वृत्ती ओंकारावर एकत्र करा. म्हणून वृत्ती जिकडे धावे तिकडे न धावे ती पाठी. जिकडे वृत्ती धावते ना तिच्या मागे नका जाऊ. संतांचे बोलाय, साक्षीतेचा होऊन पाहता ती कुठून उठते, ती कुठून उठून राहिली याच्याकडे लक्ष द्या. ती मूळच्या ब्रह्मच्या अधिष्ठानावर उठते, कुटस्थाच्या अधिष्ठानावर ही वृत्ती उठते. ते कुटस्थ चैतन्य मी आहे. आता साक्षीत्व सुरू, वृत्तीचं साक्षीत्व करायचं. ही वृत्ती उठली, ती कुठून उठली? ती चैतन्यापासून उठली आहे. ते चैतन्य मी आहे, तर कुटस्थ चैतन्य मी आहे, मीच मूळचा आत्मरूप आहे. वृत्तीच्या मागे चिदाभास असतो. आता आणखीन सोपं सांगते, वृत्तीच्या मागे तो चिदाभास असतो. आता त्या चिदाभासानी त्या वृत्तीच्या मागे न जाता त्या वृत्तीकडून जे ज्ञान येतो हे ज्ञान न घेता चिदाभासानी परतून पाठीमोरे ठाके मागे वळून बघायचं आणि ते वस्तुगामी म्हणायचं. वृत्ती जिकडे धावे तिकडे न धावे ती पाठी, साक्षीतेचा होऊन पाहता स्वरूपी होय भेटी. काका म्हणतात असणाऱ्या ज्ञानावर होणारे ज्ञान होते. असणार ज्ञान आहे, ज्ञानरूप तत्व आहे, म्हणून आम्हाला ज्ञान होतं. ज्ञानरूप तत्व असल्यामुळे आम्हाला ज्ञान होतं. ते होणार ज्ञान मी नाही, मी असणार ज्ञान आहे, ते मी आहे. हे ओंकाराचं ध्यान करायचं आणि या ठिकाणी स्वरूप प्राप्तीच्या तिथे फलप्राप्ती नाही. ते ब्रह्म मी आहे हे परोक्षत्वाने आम्हाला कळतं. परंतु ज्या वेळेला वृत्तीचं विलिनीकरण होतं, निवृत्त होते, त्यावेळेला फलव्याप्ती नाही. ज्ञान वेगळेपणाने होणार नाही. आम्ही ज्ञान रूपच होऊन राहू. ती वृत्ती तिथे संपूर्णपणे विलीन होऊन जाते आणि आम्ही ज्ञान रूपच होऊन राहू. इतकं त्या वृत्तीला महत्व आहे. म्हणून परमार्थ हा वृत्तीचा आहे. आणि असं सगळं हे वृत्तीचं जे आहे, म्हणून अहम अहम रूपाने ही वृत्ती आमची उठत असते की नाही सर्वांच्या हृदयदेशी मी अमुक आहे ऐसी. 5 मिनिटं घेणार आहे, विषय पूर्ण करणार आहे, कारण नंतरचा विषय काका घेणार आहे. म्हणून 8 वाजलेत, कल्पना आहे, पण एवढा एक मुद्दा मांडते आणि थांबते. म्हणून सर्वांच्या हृदयदेशी मी वस्तू अमुक आहे ऐसी आपण म्हणतो ना, मी आहे मी आहे मी आहे, अशा सगळ्यांना अहमचं स्फुरण होतं की नाही? मान्य ना, सगळ्यांचा अनुभव आहे की नाही? हा, हे जे अहमचं स्फुरण आहे, हे अहमचं स्फुरण कुठून आलं? असणाऱ्या मूळ स्वरूपापासून ते स्फुरण आलं.
म्हणून मी ऐकतो, मी पाहतो, मी बोलतो, मी स्वप्न पाहतो, मी उठतो, मी खातो, मी जेवतो, असं जे मी आम्ही जे म्हणतो, हा जो मी म्हणणारा जो आहे हा व्यक्त झालेला आहे. जो मूळचा अव्यक्त असलेलं स्वरूप आहे ते व्यक्त झालं आहे या विकारांच्या माध्यमातून. मी खातो म्हणजे विकार, खाणं विकारच आहे, उठणं विकारच आहे. विकार म्हणजे बदल, खाणं बदल झाला, उठणं बदल झाला, झोपणं बदल झाला. मी हर्षित झालो, मी क्रोधित झालो, मी क्रोध आहे. हे सगळं जे आहे याच्या मागचा मी जो आहे हा सगळा मी कोण असेल तर ती वृत्ती आहे, तो अहम आहे, अहम वृत्ती ती आहे. आणि अशी ही अहम वृत्ती अंतःकरणाची तादात्म्य पावल्यामुळे ती मी अंतःकरणाच्या विकाराचे आरोप स्वतःवरती घेऊन घेतले. म्हणून अंतःकरण उपाधीचा आम्ही बाध करायचा, अंतःकरणा उपाधीचा आम्ही निराश करायचा. आणि निराश ज्या वेळेला होईल त्याच वेळेला आम्ही तद्रूप होऊ. म्हणून अंतःकरणाचा निराश करण्यासाठी ओंकाराचं आलंबन, एकाग्रता, सूक्ष्म मनाने अखंड परब्रह्माचं ध्यान. आणि तेव्हा मग काय होईल, इतकं झाल्यानंतर तेव्हा अंतरी चैतन्य घन, बाह्यचित मात्र परिपूर्ण. आणि अनेक दिसे का जाणत वृत्तीचे आण वाहिली, वृत्तीने आण वाहिली. त्यावेळेला होईल हो मन दिसो जगती दुसरे आता. आणि अशा पद्धतीने जर अभ्यास केला तर मग आचार्यांना आनंद निश्चित झाल्याशिवाय राहणार नाही. आणि आचार्य म्हणतात स्वस्ती, हे शिष्यांनो तुमचा मोक्ष मार्ग निर्विघ्नपणे पार हो. आणि म्हणून साधक प्रार्थना करतो, असतोमा असं तमसोमा ज्योतिर्गमय आणि मृत्युर्मा अमृतमय असा शिष्य श्री गुरूंना प्रार्थना करतो. आणि श्री गुरु सुद्धा शिष्याला आशीर्वाद देतात की ब्रह्मसंपन्न तू होशी. श्री गुरूंकडून सगळ्यांना आपल्याला आशीर्वाद मिळालेले आहेत. कालच ते आशीर्वाद सगळ्यांचे फळाला येऊ अशी श्री गुरुचरणी प्रार्थना आणि वाणीला विराम. राम कृष्ण.